नमस्कार, मी अलका दुक्कर. आजचा सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बीडमध्ये 10 स्त्री भ्रूण नाल्यात टाकण्यात आले आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्त्री भ्रूणाच्या कत्तलीची वस्तुस्थिती पुन्हा एकदा सरकारच्या अंगावर आली, समाजासमोर ती पुन्हा एकदा आली. बीडच्या पाठोपाठच पुण्यातल्या स्टिंग ऑपरेशनने सरकारला जाग आणली आहे. पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी न केल्यामुळे मुलींची संख्या झपाट्याने घटते. 24 जून पासून राज्य सरकारने सोनोग्राफी मशीन सील करायची कारवाई त्यामुळे सुरू केली आहे, पण ही कारवाई अत्यंत अपुरी आहे आणि फसवी आहे अशी टीका केली जाते. त्यामुळेच आजच्या सवालमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सोनोग्राफी मशीन्सला सील ठोकणं हा स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा योग्य मार्ग आहे का, या विषयावर आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये मान्यवर पाहुणे सहभागी होणार आहेत. आपल्या विक्रोळी स्टुडिओमधून आपल्या सोबत आहेत लेक लाडकी अभियानच्या वर्षा देशपांडे. आपल्या विक्रोळी स्टुडिओमधून आपल्या सोबत आणखी एक ज्येष्ठ डॉक्टर आहेत, त्या जेंडर रिसोर्स सेंटरच्या डॉक्टर कामाक्षी भाटे. कामाक्षी भाटे पीसीपीएनडीटी ऍक्ट मध्ये तो ऍक्ट बनवण्यापासून सहभागी आहेत. त्यामुळे एक डॉक्टर आणि या कायद्यातल्या सहभागी अशा तज्ञ व्यक्ती म्हणून त्यांचं म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत IRI म्हणजेच रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर जिग्नेश ठक्कर हे सुद्धा आहेत. तर पुणे स्टुडिओतून आपल्या सोबत आहेत आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर सुरेश गुप्ता आणि महिला बालविकासच्या कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड या सुद्धा फोनवरून आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. चर्चेला सुरुवात करूया. वर्षा देशपांडे, सरकार असं सांगतंय, असं एक चित्र उभं केलं जातंय की सोनोग्राफी मशीन सील करणं ही एक धडक कारवाई आहे आणि जी काही अनधिकृत कामं चालू आहेत स्त्री भ्रूण हत्येची ती यामुळे रोखली जातील, कमी होतील, हे पटतंय का तुम्हाला? नाही, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे 88 साली महाराष्ट्रामध्ये हा कायदा झाला आणि त्याच्यानंतर एवढे भ्रूण रस्त्यावरती येऊन पडावे लागले किंवा स्टिंग ऑपरेशन संघटनांना पुढाकार घेऊन करावं लागलं आणि त्याच्यानंतर ही धडक कारवाई सुरू केली. ही धडक कारवाई कदाचित हा सगळा मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेला हा सगळा हंगामा थांबेपर्यंत काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी वापरलं जाईल. केवळ सोनोग्राफी मशीन सील करून चालणार नाही, तर तिथे ज्या बेकायदेशीर गोष्टी आढळल्या आणि ज्या कारणासाठी सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलं त्याच्यावरती तातडीनं गुन्हा दाखल होणं अत्यंतिक आवश्यक आहे. आता अशी माहिती मिळते की अनेक ठिकाणी सोनोग्राफी सील केलं जातं आणि त्यांना निरोप दिला जातात, सध्या वातावरण जरा गरम आहे आणि म्हणून तात्पुरतं सील केलं आणि त्याच्यानंतर आम्ही रिलीज करू. हाच अनुभव महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही घेतलेला आहे. अगदी खुद्द मुंबई शहरामध्ये, अगदी साऊथ बॉम्बेमध्ये, मंत्रालयाच्या जवळपास त्या एरियामध्ये, कुलाबा सकट सगळीकडे महाराष्ट्रामध्ये नॅशनल इन्स्पेक्शन मॉनिटरिंग कमिटी मधून आम्ही ज्यावेळेला आलो आणि जवळजवळ 40 सेंटर सील केली. त्या सील केलेल्या मशीन्स नंतर आठवड्याभरामध्ये रिलीज करण्यात आले. त्यामुळे खरं तर सील केलेली मशीन्स रिलीज करायचा अधिकार हा फक्त न्यायालयाला असताना न्यायालयाचा अधिकार स्वतःकडे घेऊन समुचित प्राधिकारी केवळ नोटिसा देणं किंवा कुठेतरी तात्पुरता थोडासा दंड स्वीकारणं आणि मशीन्स सोडून देणं परत केली जातात असं तुमचं म्हणणं आहे. आपण सुरेश गुप्तांना विचारूया. सुरेश गुप्ता, तात्पुरत्या कारवाईचा देखावा याआधी सुद्धा अनेकदा सरकारने केलेला आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे असा आरोप आहे वर्षा देशपांडे यांचा. उत्तर द्या. मला असं वाटतं की याच्यामध्ये तात्पुरत्या कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही. याच्यामध्ये नियमित तपासणीचा हा एक मुद्दा असतो. सर्व सोनोग्राफी सेंटर्स केंद्र जी आपल्या राज्यामध्ये असतात कायद्याप्रमाणे त्याची 3 महिन्यातून एकदा तपासणी होणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आता धडक मोहीम आम्ही ह्याच्याकरता सुरू केलेली आहे की जेणेकरून मागे समजा काही कमी प्रमाणामध्ये तपासणी झाली असेल किंवा काही लोक सुटले असतील त्याच्यामध्ये, तर या मोहिमेमध्ये शक्यतो जिल्ह्यातील सर्व मशीन्स किंवा सर्व सोनोग्राफी केंद्र यांची संपूर्ण सखोलपणे तपासणी होईल. त्याच्यामध्ये कायद्याच्या कोणत्याही प्रावधानामध्ये जर त्रुट्या आढळल्या असतील त्या सोनोग्राफी केंद्रांच्या वतीने, तर त्याविरुद्ध कायद्याच्या निर्देशाप्रमाणे आपण कार्यवाही करतो आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीची कारवाई जी आहे ती सोनोग्राफी मशीन सील करणे. डॉक्टर सुरेश गुप्ता, आमचा जो प्रश्न आहे की हे सगळं ज्यावेळी स्टिंग ऑपरेशन होतं 10 स्त्री भ्रूण नाल्यात पडलेले आढळले. आम्हाला माहिती नाही आहेत आणखी किती स्त्री भ्रूण कुठे कुठे गेलेले आहेत. 10 स्त्री भ्रूण पुढे आले. ही सगळी घटना IBN लोकमतने मांडली, त्यानंतर इतर प्रसार माध्यमांनी मांडली. पुण्यातलं स्टिंग ऑपरेशन झालं आणि त्यानंतर ही धाडीची कारवाई सरकारने का सुरू केली? एक थोडंसं याच्यामध्ये आपला गैरसमज होतो आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की 9 किंवा 10 भ्रूण नव्हते तर ते 3च भ्रूण होते, ती एक गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे स्टिंग ऑपरेशन जे झालं आता पुण्याला, ते कुटुंब कल्याण विभागाने आणि सामुचित प्राधिकरण पुणे कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने झालं आणि त्याच्यामध्ये NGOच्या किरण मोघे यांचा सहभाग होता. आणि धाडी किंवा धडक मोहीम जी हाती घेण्यात आलेली आहे ती
आपण 13 तारखेपासून परळी आणि बीड येथे घेतलेली आहे आणि 17 तारखेपासून आपण संपूर्ण राज्यामध्ये ही धडक मोहीम राबवतो आहे. त्यामुळे स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर आपण धडक मोहीम हाती घेतली असं म्हणता येणार नाही. डॉक्टर सुरेश गुप्ता, तुम्ही मान्य केलंय भ्रूण कमी आहेत असं तुमचं म्हणणं आहे, पण 3 जीव होते, 3 स्त्री भ्रूण होते. का आतापर्यंत एकही डॉक्टर इथे अटकेत आलेला नाहीये बीडमध्ये, याचं उत्तर द्या. अटक करण्यात आली ना, तिथे ज्यांच्या विरुद्ध याचा अॅक्युजेशन होतं ते डॉक्टर मुंडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना बेलवरती सोडलं, ती गोष्ट वेगळी. पण कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या सोनोग्राफी केंद्राविरुद्ध मागच्या वर्षीच कारवाई करण्यात आलेली होती. त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही मशीन सील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने बेलआउट केलं नाही, त्यानंतरही न्यायालयाला बेलआउट करावं लागलं कारण सरकारी वकील गैरहजर राहिले आणि तुमचे अधिकारी ज्यांनी ही कंप्लेंट दाखल केली ते पण कोर्टामध्ये गैरहजर राहिले आणि म्हणून न्यायालयाला त्यांना बेलआउट करावं लागलं. सरकारी वकील का गैरहजर राहिले आणि तुमचे अधिकारी कोर्टाच्या कामकाजाच्या वेळेला हजर का राहिले नाही हे आधी जनतेला कळलं पाहिजे. याबद्दल म्हणजे मला तरी माहिती नाही, कारण सरकारी वकील, आता आम्ही एकदा कोर्टामध्ये केस घातली की त्याच्यामध्ये सरकारी वकिलांनी आम्हाला मदत करावी, त्याचप्रमाणे समुचित प्राधिकरणाने त्यांना आवश्यकतेप्रमाणे न्यायालयाच्या समोर जाऊन त्यांच्या विरुद्ध त्यांना बेल मिळू नये त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. शेवटी न्यायालयाच्या मर्जीवर असतं किंवा त्यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांना बेल द्यावी किंवा नाही हे ठरवण्यात येत असतं. डॉक्टर सुरेश गुप्ता, सरकारची बाजू तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करताय. कामाक्षी वाटे, आता त्यांनी जो शब्द वापरला की ते मला काही माहित नाही, सरकारच्या अनेक विभागांमधला असलेला जो सगळा विसंवाद आहे तो उत्कृष्टपणे बीडच्या सगळ्या केसमध्ये दिसतोय. अटक झाली असं ते म्हणाले आधीच, कोणाचाही गैरसमज झाला असता की सरकार किती काम करतंय, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती कळली. सरकारी वकील तिथे कसे गैरहजर होते आणि त्यांना सुटका झालेली आहे न्यायालयीन कोठडीतून त्यांची, हेच दिसतंय. कायदे आहेत, सोनोग्राफी मशीन सील केले जातात, पण त्या पुढची काहीच कारवाई होत नाहीये. त्यामुळे मशीन सील करणं ही तात्पुरती कारवाई ठरते. ही खरोखर तात्पुरती कारवाईच वाटते आता त्यांच्या सगळ्या संपूर्ण ह्याच्यामधून. जेव्हा खरं तर हे PCPNDT ऍक्ट झाला तेव्हा असं वाटलं होतं की आता आपली अवस्था चांगली होणार. महाराष्ट्रामध्ये तरी आपण सगळ्यात पुढाकार घेतलेला आहे, इथे कायदा प्रथम आलेला आहे आणि महाराष्ट्र आता संपूर्ण आघाडीवर असणार. या देशाला महाराष्ट्र दाखवून देणार की आम्ही हे करू शकतो. पण आज हे संपूर्ण कायदा होऊन 10 वर्ष झाल्यानंतर असं दिसतंय की आपली परिस्थिती वेगळी आहे. आपण आता बिहार किंवा ह्याच्यामध्ये जितकी कमी आहे किंवा पंजाब किंवा हरियाणामध्ये जशी कमी आहे स्त्रियांची संख्या, त्याच मनाने महाराष्ट्र आणि त्यात पुन्हा मुंबईमध्ये मुलींची संख्या जास्त कमी होते. याचा अर्थच इम्प्लिमेंटेशन नाहीये. आणि अशा पद्धतीने ज्यावेळी मशीन सील केली जात आहेत त्याच्या पुढची कारवाई करणं ही सुद्धा सरकारची जबाबदारी आणि तिथे कमी पडतंय सरकार. आणि मशीन सील केल्यानंतर ती कधी रिलीज होतं म्हणजे त्यांच्याच प्रमाणे, तर मग त्याचा उपयोग काय किंवा तात्पुरती म्हणजे धूळफेक झाली असं मला वाटतं. धूळफेक झाली. डॉक्टर ठक्कर, तुम्हाला या चर्चेमध्ये ज्यासाठी बोलावलंय, तुम्ही आरोग्य मंत्रालयाला असं पत्र दिलेलं आहे की ज्या पद्धतीची कारवाई होतीये या सगळ्या कारवाईचा त्रास होतोय रेडिओलॉजिस्टना आणि गरोदर महिलांची सोनोग्राफी करणं आम्ही बंद करू असा इशारा तुम्ही सरकारला दिलाय. का तुमचा विरोध आहे अशा प्रकारच्या कारवाईला? याला थोडेसे मुद्दे आहेत ते मी सिस्टम वाईज जाणार. जसं डॉक्टर सुरेश गुप्ता म्हटले का आमचे अप्रोप्रिएट ऑथॉरिटी जे झोन वाईज असतात ते रेग्युलर चेकअप करतात प्रत्येक 3 महिन्याने. मॅडम पण मेंबर होते CSBचे. लास्ट CSB मीटिंग मध्ये स्पष्ट बोलणं झालं का आमचे ऑथॉरिटी जी क्वार्टरली रिपोर्ट सबमिट करायची असते ते करत नाही. करेक्ट. आणि आम्ही ते पण सजेस्ट करत त्यांच्यावर कारवाई का नाही. एका डॉक्टरनी समजा एक बोर्ड लावला नाही का काय केलं नाही त्याची मशीन तुम्ही सील करता. तोच ऑथॉरिटी तुम्हाला जर रिपोर्ट पाठवत नाही, जे आम्ही लोक इतकी मेहनत करून भरतोय, नंतर आमचे क्लिनिक सील होतात, ते पाठवत नाही, त्याला सोडून देतात. 1 हा जो लोकल अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहे तो काय झोपा काढतो का? कारण जे नियम असतात ते प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्याला चेक करायला जातात प्रत्येक क्लिनिकला. त्यांनी काय सांगायला नाही पाहिजे का बा तुमचा हा बोर्ड नाही का तो बोर्ड नाही, म्हणजे तो येतो तेव्हा बोर्ड बरोबर असते. आणि नॅशनल पाचशेच्या आसपास ज्या सगळ्या अथॉरिटी आहेत समुचित प्राधिकरण काम पूर्ण करत होय, त्यांना कळतच नाही. कारण जर त्यांना कळालं असतं तर मग जेव्हा सेंट्रलची टीम येते ती काय त्रुटी बघतात ते लोक, ते त्रुटी आढळतात. म्हणजे कसं का हा आला तर आमच्याकडे बोर्ड आहे आणि हे आले तर बोर्ड का नाही, आम्ही काय खिशात ठेवणार का बोर्डमध्ये ठेवणार. म्हणजे हे तिकडे यांचं चुकतंय कारण त्यांचे अप्रोप्रिएट ऑथॉरिटी स्वतः त्यांना काही कळत नाही. दे आर
इल इन्फॉर्म्ड, नॉट इन्फॉर्म्ड. प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंट सांगते तुम्ही लोक तुमचा मेंबर लोकांना सेन्सिटाईज करा, सेमिनार घ्या. त्यांना कोण देणार? आज पण जर परीक्षा घेतली तर माझी चॅलेंज आहे राज्य सरकारला, 10 मधनं 9 लोक फेल होतील. एक त्यांना स्वतःला कायद्याची माहिती नाही असं Absolutely. तुम्ही तुम्ही त्यांना प्रश्नावली द्या, आम्ही प्रश्नावली देऊ आणि त्यांना उत्तर देऊ दे. 10 मधनं 8 का 9 फेल होतील. ते कोण बघणार? म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी संपली कुठे? मशीन सील केली. आज मुंबईमध्ये 2-3 मशीन सील झालेत, माझ्याकडे पुरावा आहे. फक्त क्लेरिकल मिस्टेक. म्हणजे तुम्हाला क्लर्क पाहिजे का रेडिओलॉजिस्ट पाहिजे? आणि जसं आजचा मुद्दा आहे का मशीन सील करून तुम्हाला स्त्री सापडले का? जे फिटस अबॉर्टेड होते ते सापडले का? बरं, अबॉर्ट कुठे झाले? सोनोग्राफी क्लिनिक मध्ये कोणीही अबॉर्शन करत नाही. मग तुमचं म्हणणं आहे खरे चोर बाहेर आहेत आणि Absolutely. संदेशाला फाशी काय होते. वाद नाही त्याच्यात. आणि पुढचं हे जे म्हणतात ते रूल्स आणि सीलिंग, इट्स अ आय वॉश. आज माझी क्लिनिक एका बोर्डमुळे सील झाली म्हणजे मी काय मुलगा मुलगी करतो का? म्हणजे मला लक्ष कुठे द्यायचं? ऍज अ प्रोफेशनल क्वालिफाईड रेडिओलॉजिस्ट माझं लक्ष कुठे असायला पाहिजे? पेशंटकडे का फॉर्मकडे? म्हणजे इकडे कसं झालंय, आज मला 2-3 लोकांनी सांगितलं का बाबा मला असं वरून प्रेशर आलेलं आहे का तुम्ही किती मशीन सील केले, नाही केले तर घरी बसा. म्हणजे काय, आम्ही गिनीपिक्स आहोत का? तुम्हाला काम करायचं नाही, झोपा काढायचे आहेत. आणि हे म्हणतात, सुरेश गुप्ता म्हणतात 17 तारखेपासून आधी झोपा काढत होते का तुम्ही? वाय सेम थिंग वॉज नॉट डन बिफोर? सुरेश गुप्तांनाच विचारूया. सुरेश गुप्ता, हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, रेडिओलॉजिस्टचे आक्षेप आहेत आणि तुम्ही काम करताय, सरकारी अधिकारी काम करतायत, हे दाखवण्यासाठी रेडिओलॉजिस्टना बळी बनवलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे. याच्याबद्दल मला स्पष्टपणे उत्तर द्यावं असं वाटतं की साहेबांचं जे म्हणणं आहे की आतापर्यंत झोपले होते का, तर मी अगोदरच उत्तर दिलं की याच्यामध्ये नियमित तपासणी सुरू असते. दुसरा प्रश्न यांचा असा आहे की आमच्या अप्रोप्रिएट अथॉरिटीला काही येत नाही, तर त्यांना मला सांगावंसं वाटतं की आमच्या अप्रोप्रिएट अथॉरिटीचं आम्ही काही येत नाही, इल इन्फॉर्म्ड. रेग्युलरली त्यांचं रिओरिएंटेशन ट्रेनिंग घेत असतो. आणि आजही आपल्याला सांगू इच्छितो की पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्याच्या अप्रोप्रिएट अथॉरिटीचं आम्ही रिओरिएंटेशन ट्रेनिंग आजही ऑर्गनाईज केलेलं होतं. त्याला वर्षाताई देशपांडे सुद्धा हजर होत्या, त्यांनी पण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि उद्या सुद्धा एक त्यामुळे बैठक बोलावलेली आहे. सुरेश गुप्ता, तुम्ही सांगताय की सरकारी अधिकाऱ्यांना कसं ट्रेनिंग दिलं जातं आणि सरकारी अधिकारी कसे काम करतायत. मला चर्चेचा जो खरा मुद्दा आहे तो इथे उपस्थित करायचा आहे. वर्षा देशपांडे, 2003 साली पीसीपीएनडीटी ऍक्ट ची सुधारणा झाली, 94 साली कायदा आला. महाराष्ट्रात या मधल्या काळात मुलींची संख्या झपाट्याने खाली होत आलेली आहे. का नाही आजपर्यंत महाराष्ट्रात एकाही डॉक्टरची 5 वर्षासाठी जी कारवाई करायची होती डॉक्टरकी रद्द करण्याची, ही झाली नाहीये की कोणीही तुरुंगात गेलं नाहीये? ही अवस्था काय? नाही, प्रशासन पातळीवरती उघड म्हणजे अगदी 1 नंबर पासून घ्यायचं की ज्यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची राज्यस्तरीवरती अंमलबजावणी करायची आहे, त्या मंत्रालय पातळीपासून आरोग्य सचिव आणि आरोग्य मंत्रालयापासून कायद्याचं उल्लंघन सुरू आहे. कारण स्टेट सुपरवायझरी बोर्ड जे फॉर्म करायला पाहिजे होतं ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 वर्ष राज्य पर्यवेक्षकीय समिती नव्हती की जी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने फॉर्म होणं अपेक्षित होतं. फॉर्म झाल्यानंतर दर 4 महिन्यांनी त्याची मीटिंग होणं अपेक्षित होतं. जेव्हा वरचा तिकडे बाप माणूसच झोपलेला असेल आणि त्यांना जर काही या विषयाचं देणं घेणं नसेल तर खालीपर्यंत ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीत पूर्ण ढिसाळ कारभार होता. मधल्या काळामध्ये जी 32 स्टिंग ऑपरेशन्स महाराष्ट्रामध्ये झाली, जेवढे गुन्हे दाखल झाले त्यापैकी 39 केसेस महाराष्ट्र शासन हरलं. आणि हरण्याची जर कारणं बघितली तर ती इतकी हास्यास्पद आहेत. सर्वच्या सर्व 39 केसेस मध्ये यश येणं आजही शक्य आहे. अपील दाखल करा असं सांगून आम्ही 6 महिने ओरडतोय, पण अपील अजून त्यांनी दाखल केलेलं नाही. आणि या पातळीवरती राज्य पर्यवेक्षकीय समिती नाही, 39 केसेस मध्ये यांचे अधिकारी गैरहजर राहिले किंवा नीटपणे हे केस मांडू शकले नाहीत म्हणून या केसेस हरले. 111 केसेस मध्ये यांचे अधिकारी गैरहजर राहतात, आम्ही त्यांची डायरी मेंटेन करतो. 32 स्ट्रिंग ऑपरेशन्स पैकी एकही स्ट्रिंग ऑपरेशन हे कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन केलेलं नाही. अगदी कालचं पुण्याचं सुद्धा पुढाकार घेतला होता किरण मोघे आणि जनवादी महिला संघटनेने आणि प्रशासनाने मदत त्यांना केली पुढच्या काळामध्ये. पण स्वतः अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एकही स्टिंग ऑपरेशन केलेलं नाही. स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जवळजवळ 6 केसेस मध्ये यांच्या डिपार्टमेंट मधले ऑफिशियली यांच्या नोकरीत असणारे लोक या सगळ्या प्रकारामध्ये आरोपी आहेत की ज्यांना तातडीनं निलंबित करणं अपेक्षित आहे. ते अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणून काम करतात, त्यांना निलंबित केलेलं नाही. 6 केसेस मध्ये कायदा स्पष्टपणे असं म्हणतो
की ज्या केसेसमध्ये चार्ज फ्रेम झालं असेल तर त्या केसमध्ये तातडीनं तुम्ही त्यांच्यावरती सस्पेन्शन करा, डॉक्टर म्हणून त्यांची मान्यता काढून घ्या आणि त्याच्यानंतर गुन्हा साबित झाला आणि 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा साबित झाली की त्याच्यानंतर 5 वर्षासाठी त्याची डॉक्टरी रद्द करा. गेली जवळजवळ 2.5 वर्ष सातत्याने हे स्टेट मेडिकल काउन्सिलकडे हिअरिंगला जातात. स्टेट मेडिकल काउन्सिल आहे की नाही, इथेपासून महाराष्ट्रात प्रश्न निर्माण केलेला आहे आणि ती नाही आहे. आणि यासाठी सुद्धा सरकारचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. डॉक्टर गुप्ता, महाराष्ट्राच्या मेडिकल काउन्सिलला कार्यरत न करण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारचा हातभार आहे, कारण त्याच्यावरचे नवनिर्वाचित जे सरकारी निर्वाचित सदस्य आहेत ते सरकारने दिलेले नाहीयेत. महिला आयोगाचा सुद्धा या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये महत्वाचा भाग आहे. महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये आणि सुरेश शेट्टींचं या संपूर्ण प्रकरणाकडे आरोग्यमंत्र्यांचं दुर्लक्ष झालंय असे 3 गंभीर आरोप झालेले आहेत. काय उत्तर आहे आता? त्याच्यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की माननीय आरोग्यमंत्र्यांनी मागच्या एप्रिलमध्ये, त्याचप्रमाणे मे मध्ये आणि त्याचप्रमाणे आता 24 जूनला बीड येथे राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक घेतलेली आहे आणि त्याच्यातून या सगळ्या कायद्याच्या अंमलबजावणीचा व्यवस्थितपणे आढावा घेतलेला आहे आणि ज्या ज्या त्रुट्या आढळलेल्या आहेत किंवा त्रुट्या आढळू शकतात अशा प्रकारचं त्या नियोजन करण्यात येत आहे की पुढे या आढळणाऱ्या त्रुट्यांवरती आपण गंभीर अशी उपाययोजना सुचवित आहे आणि याच्यामध्ये कायद्याचे भंग करणारे जे कोणते सोनोग्राफी सेंटर असतील किंवा जे कोणी अधिकारी, सामाजिक अधिकारी जरी जबाबदार असतील त्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कुचराई करण्यामध्ये, तर त्यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्याचे शासनाने आदेश दिलेले आहेत. डॉक्टर गुप्ता, माझा एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. आता ज्या नंबर सांगण्यात आले आहेत, वर्षा देशपांडेंनी इथे सांगितलेत की किती स्टिंग ऑपरेशन झाली, किती केसेस मध्ये महाराष्ट्र सरकार हरलंय, कुठे अपील करायला हवं होतं. मला एक छोटा प्रश्न असा विचारायचा आहे की या केस मधली पुढची कारवाई सरकार करणार आहे का? महाराष्ट्र सरकार निश्चितपणे करणार आहे. जसं कधीपर्यंत करणार आहे? काही डेडलाईन तुम्ही द्याल का? करण्यात आला आता त्याला हे बघा मॅडम, डेडलाईन त्याला आता सध्या घटकेला आमची धडक मोहीम सुरू आहे. सर्व जिल्ह्यातल्या सर्व सोनोग्राफी सेंटर्सचं एकदा इन्स्पेक्शन झालं व्यवस्थितपणे आणि साईड बाय साईड आम्ही त्याच्यामध्ये नोटिसेस बजावणार. त्या नोटिसेस जे काही उत्तर येणार ते ऍडव्हायझरी कमिटी पुढे ठेवणार आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये केसेस जाणार आणि कोर्टामध्ये केसेस टाकल्यानंतर त्याचा व्यवस्थितपणे पाठपुरावा करणार आहोत आम्ही. आणि आमचा प्रयत्न हा राहील की याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर जिथे कायद्याचा भंग झालेला आहे अशा सोनोग्राफी केंद्राच्या मालकांना म्हणा किंवा तिथे काम कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना म्हणा, त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे शिक्षा व्हावी हा आमचा प्रयत्न राहणार आहे. कुठे काही 1-2 ठिकाणी किंवा काही ठिकाणी आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तो प्रश्न वेगळा, पण यावेळेस तरी निश्चितपणे आम्ही डिसाईड केलेला आहे, आम्ही निर्णय घेतलेला आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होणार नाही. जिथे वर्षाताई ज्याप्रमाणे म्हणाल्या त्यांचं माझ्याशी सुद्धा बरेचदा चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आम्ही जिथे त्या ऍक्विटल आहे तिथे आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही निर्देशित केलेलं आहे की त्यांच्या विरुद्ध त्यांनी अपील दाखल करावं. त्याचप्रमाणे आता या केसेसमध्ये जिथे जिथे ज्या डॉक्टरांच्या विरुद्ध चार्जेस फ्रेम होतील, गुन्हे दाखल होतील, त्यांच्या विरुद्ध जी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे आम्हाला रिपोर्ट करायचा आहे त्याचं सुद्धा आम्ही ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं नियंत्रण सुद्धा राज्य सामुचित प्राधिकरण म्हणून मी निश्चितपणे करणार आहे. त्यामुळे काही चुका आतापर्यंत झाल्या असतील त्या बाजूला ठेवू आणि पुढे आपल्याला या कायद्याची सक्तीने किंवा कडकपणाने एक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण असं आढळून आलेलं मान्य करताय झालेल्या चुका बाजूला ठेवता येणार नाहीयेत, कारण या केस अजूनही न्यायप्रविष्ट आहेत आणि या प्रकरणासाठी योग्य न्याय मिळावा यासाठी कार्यकर्ते लढतायत. त्यामुळे तुमच्या काही मुद्द्यांवर इथे बसलेल्या कार्यकर्त्यांचे आक्षेप आहेत, ते काय आहेत ते आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. आजच्या सवालमध्ये आता एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकवर जाता जाता जनता काय म्हणते ते बघूया. आमचा आजचा प्रश्न आहे, सोनोग्राफी मशीन्सना सील ठोकणं हा स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा योग्य मार्ग आहे का? बघूया पोल काय सांगतोय. 68% लोक नाही म्हणतायत, त्यांना पटत नाहीये, हा मार्ग पटलेला नाहीये. पांडे गैराज गाड़ी के साथ लाइफ भी फिक्स होती है। क्या मजाक करते हैं पांडे जी। इसकी नौकरी नो छोकरी और सो गई बैटरी। इसकी नौकरी नो छोकरी और सो गई बैटरी। ये सिस्टम को चेंज कर, चला पावर का चक्कर। कूल कूल पावर, कूल कूल
SF Sonic Batteries. चला पावर का चक्कर. फील पर डर्ट चिप चिप चलता है, but आप फील अनक्लियर, ऑयली स्किन नो चांस. गार्नियर मेन ऑयल क्लियर फेस वॉश ऑयल अब्सॉर्बिंग मिनरल क्ले के साथ स्किन रखे फ्रेश और ऑयल अवे. ऑयल क्लियर स्किन हेल्थी स्किन. नया गार्नियर मेन ऑयल क्लियर फेस वॉश. टेक केयर. गार्नियर. अमूल माचो बड़े आराम से. दरहर नजरी दरहर नगरी दरहर शहरी दरहर देरी हर पीच खाबे राहम सफरी दरहर सफरी. टाटा नॅनो तुमच्या आनंदाची गुरुकिल्ली. एक ऑक्सफोर्ड ग्रेजुएट जो दे रहा है असहाय लोगों को और ऊपर उठने का साहस. एक दूरदर्शी जिसने बदल दिया पूरा गांव ऑर्गेनिक फार्मिंग के जरिए. मिलिए देश की युवा प्रतिभाओं से. IRB पेश करते हैं यंग इंडियन लीडर्स IBN 18 की खास पहल इन वक्त पर सिर्फ IBN 7 पर. Young Indian Leaders 2011 presented by IRB Highway to Growth in association with Sensodyne, recommended by dentists worldwide. Lifestyle partner, youth partner, media partners, outdoor partners. भाऊ, आज तर तोच VIP आहे ज्याच्याकडे आहे ESIC चं ओळखपत्र. नाही समजलं. अरे ESIC विमाधारक व्यक्ती म्हणजे IP, तोच तर आहे VIP. काय समजला? ओळखपत्रामुळे काय होईल? ESIC ओळखपत्र देशभरात मान्यता प्राप्त आहे. जर आजारी पडाल तर ESI औषधालय किंवा रुग्णालयात आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर उपचार होईल, कुठेही कधीही. जेव्हा कधी नोकरी बदलाल तेव्हा हेच जुनं ओळखपत्र उपयोगात येईल. नव्या नोकरीमध्ये जुन्या ओळखपत्राचा क्रमांक अवश्य द्या. ESI कार्यालय किंवा रुग्णालयामध्ये जेव्हा याल तेव्हा आपलं ESIC ओळखपत्र अवश्य सोबत आणा. ओळख कार्ड दाखवा आणि निश्चिंत राहा. आणि हो, जर आतापर्यंत स्वतःचं ESIC ओळखपत्र बनवलं नसेल तर ESICच्या कोणत्याही जवळच्या केंद्रात जा आणि आपलं ओळखपत्र बनवून घ्या. ESIC ओळखपत्र कुठेही कधीही. ESIC चिंता से मुक्ति. सोनोग्राफी मशीन सील करताय, पण सोनोग्राफी मशीन सील केल्यामुळे मुलींची संख्या वाढणार नाहीये, कारण पुढची कारवाई आहे ही सरकार करत नाही असा आरोप केला जातोय. डॉक्टर भाटे, मला इथे विचारायचंय की आपण सोनोग्राफी मशीन सील करणं आणि तिथली सगळी अंमलबजावणी करण्याबद्दल बोलतोय, पण डॉक्टरांचा सुद्धा या स्त्री भ्रूण हत्या सध्या जी सुरू आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे आणि त्यामुळेच हे सगळं शक्य होतंय. इथे नेमकं काय केलं पाहिजे सरकारने जर नियंत्रण ठेवायचं असेल तर? मला एक सांगावंसं वाटतं की जेव्हा सुरुवातीला कायदा येण्याच्या अगोदर जशी परिस्थिती होती, म्हणजे डॉक्टरांना असं वाटत होतं की आपण सोशल सर्व्हिस करतोय, आपण लोकांना मदत करतोय, आपण स्त्रियांना मदत करतोय, तो भाग आता बदललेला आहे. म्हणजे सर्वसाधारणतः मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा सर्वसाधारण अंडरस्टँडिंग असं झालेलं आहे की नाही, ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे अगोदर जे म्हणत होते की हे चूक नाही आहे, आम्ही ही नवीन टेक्निक जे निर्माण केलेलं आहे त्याचा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय, त्यांच्या जरुरीपर्यंत आम्ही पोहोचतोय, असं जे होतं तो आता बदल झालेला आहे. हे आपल्याला मानलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये जो की हे केल्यानंतर मला जो फायदा मिळणार आहे याचा अर्थ की पैशाचा जो भाग आहे, की डॉक्टरांचा जो हे असतो की सर्व्हिस हा भाग जाऊन जर त्याच्यामध्ये जर पैशाचा भाग येत असेल तर असं वाटतं की ह्यानी केलं मी केलं नाही तर मला कमी पैसे मिळतील, किंवा हे करू शकतात तर मी पण करू शकतो, कधी कधी केल्याने काय होणार आहे, हा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. आणि हे जेव्हा एखादी कारवाई होईल, एखाद्या डॉक्टरला शिक्षा होईल, तेव्हा त्याच्यातून म्हणजे हे थांबेल, नाहीतर ते थांबणार नाही. नुसत्या अशा स्टिंग ऑपरेशन करून किंवा त्याच्यानंतर न कारवाई करून म्हणजे लोकांना असं वाटतं काही होणार नाही, थोडी स्टिंग ऑपरेशन होईल, न्यूज मध्ये येईल,
लोकमत मांडेल, पण त्याच्या पुढे काही कारवाई होणार नाही. थोडे दिवस थांबेन आणि पुन्हा हे करेन. जरब बसेल अशी कारवाई डॉक्टरांवर सुद्धा झाली पाहिजे हो, असं तुमचं म्हणणं नक्की आहे. केली आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री आहेत महिला बालकल्याणच्या वर्षा गायकवाड. वर्षाताई, इथे जो मुद्दा मांडला जातोय की अंमलबजावणीच होत नाहीये, केवळ सोनोग्राफी मशीन सील करण्याची धुळफेक सरकार करतंय, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? नाही, हा जो विषय आहे मतिबद्ध कायद्याबद्दलचा आहे, प्रसिद्धीपूर्व निदान प्रतिबंधक कायदा, हा विभाग जो आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागाशी निगडीत असा प्रश्न आहे. मला असं वाटतं की वर्षात मी थोडंसं थांबवते तुम्हाला. यासाठी जी समिती स्थापन झालेली आहे, या समितीच्या तुम्ही सुद्धा उपाध्यक्ष आहात महिला बालकल्याण मंत्री म्हणून, त्यामुळे आम्ही तुम्हाला विचारतोय, जबाबदारीने विचारतोय की सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून, महिला मंत्री म्हणून आणि या समितीच्या उपाध्यक्षा म्हणून तुम्ही काय प्रयत्न करणार आहात अंमलबजावणीसाठी? म्हणूनच मी सांगितलं की त्याचे 2 विभाग करण्यात आलेले आहे. एक कायद्याचं नियंत्रण करणं आणि कायद्याचा जो आहे त्याची अंमलबजावणी करणं हा सार्वजनिक विभागाचा विभाग आहे, आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रचार प्रसिद्धी करणं हा महिला बाल विभागाचा प्रसाद आहे. त्या माध्यमातून आता आम्ही असं केलेलं आहे की राज्य महिला आयोगाला आम्ही 50 लाख रुपये दिलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या विद्यार्थी आहेत आणि मुलं आहेत, या दोघांचं पण सेक्सच्या बाबतीमध्ये आणि विविध भ्रूण हत्येच्या बाबतीमध्ये, विविध कायद्यांच्या बाबतीमध्ये सेन्सिटायझेशन करणं. आणि स्पेशली आता आमचं टार्गेट जे आहे ते हे जे भ्रूण हत्या विरोधी अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त महाविमच्या माध्यमातून बचत गटाला सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की महाविमच्या माध्यमातून आम्ही मध्ये नागपूरला एक भ्रष्टाचार आपलं भ्रूण हत्या विरोधी अभियान सुरू केलेलं आहे, आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आमचं काम सुरू आहे. वर्षाताई, राज्य पर्यवेक्षकीय समिती एवढ्या वर्षानंतर स्थापन झालेली आहे, तर ही समिती तुम्ही सांगताय की महिला आयोगाला तुम्ही निधी दिलेला आहे, पण ज्या महिला आयोगाला अध्यक्ष नाहीयेत त्या काम कसं करणार आणि त्याच्या कामाच्या नियंत्रणाची जबाबदारी कोण घेणार आहे? नाही, मी त्यांना सांगितलेलं आहे की आपण जेव्हा त्या करणार आहेत मीटिंग त्यावेळी तिथे मी स्वतः येणार आहे, आणि कॉलेजमध्ये स्वतः आम्ही मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये महाविमच्या माध्यमातून आम्ही जे आहे ते मध्ये बचत गटांच्या मध्ये मेळावे आयोजित केले, त्यामध्ये आम्ही हेच अभियान सुरू केलं की भ्रूण हत्या विरोधी अभियान सुरू करायचं, आणि त्याच्या माध्यमातून बचत गटामध्ये आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. इव्हन मी तुम्हाला सांगते की बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून मग मेळावे आयोजित करणं, पथनाट्य आयोजित करणं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण करणं जे आहे ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. वर्षाताई, जनजागृतीचा प्रयत्न तुम्ही करताय सांगताय, आपल्यासोबत डॉक्टर ठक्कर आहेत, त्यांना तुमचं म्हणणं पटत नाहीये, ते काय विचारतायत ऐकूया आपण. मॅडम, मला माहित नाही का तुम्हाला माहित आहे का नाही, पण बाकी सर्व राज्यात महाराष्ट्र सोडून लाडली अभियान चालू आहे. तिकडे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने 7,45,000 मुली वाचवलेत. कर्नाटकामध्ये राज्य सरकार मुली जन्माला आली का 10,000 रुपये तिच्या नावावर ठेवते, पहिली मुलीला, दुसरी मुलीला 9,000 रुपये देते. तसंच मध्य प्रदेशमध्ये पण तसेच पैसे ठेवतात. पंजाबमध्ये पण चालू केलेलं आहे. म्हणजे जेव्हा मुलींची वय 18 वर्षाची होते तेव्हा त्याच्या नावावर 1,18,000 रुपये जमा होतात. तुम्ही फक्त असं म्हणता म्हणजे काय, तुम्ही फक्त इतकी निधी दिली आहे त्याच्याने काय आई बाबाचा पोट भरणार आहे का? तुम्ही इन्सेंटिव्ह काय देता पोरींना जन्माला आणायला? डॉक्टरांचं मशीन सील केले का तुमचं काम संपलं का? तुम्ही इन्सेंटिव्ह द्या. ते गरीब मुलगी काय त्याचे आई वडील, आपल्या समाजात प्रॉब्लेम काय आहे, मुलगी का नको? कारण ती मुलगी नको कारण मला त्याच्यावर डावरी द्यावा लागेल, कारण मला तिच्यावर खर्च करावा लागेल. राज्य सरकारकडे इतका पैसा आहे, फालतू स्कीम मध्ये ते लोक पैसे गाठतात, NRHM चे पैसे वेस्ट होतात, परत जातात, आणि तुम्ही लोक म्हणतात का बाबा आम्ही 50 लाख दिले. तुम्ही किती मुली वाचवले? तुम्ही काय इन्सेंटिव्ह काय दिलं मुलींना जन्माला यायला? वर्षा गायकवाड, तुमच्यासाठी प्रश्न आहे हा. ठक्कर विचारतायत, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, मी सांगू इच्छिते की त्यांनी जो प्रश्न विचारला आणि त्यांनी जी माहिती मला दिली, मलाही माहिती आहे की मध्य प्रदेशमध्ये लाडली आहे, विविध राज्यामध्ये मुलींसाठी इन्सेंटिव्ह योजना आहेत, आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा आम्ही सावित्रीबाई सुकन्या योजना आम्ही आणत आहोत, ज्याच्या माध्यमातून मुलीच्या नावावर BPL ची मुलगी असेल तिच्या नावावर ते पैसे ठेवून मग 18 वर्षानंतर साधारणतः तिला 1 लाख रुपये मिळतील, अशी योजना आम्ही घेऊन येणार आहोत. मॅडम, किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे ही स्कीम आहे राज्यात? हॅलो, हे राज्यात किती लोकांना माहिती आहे ही स्कीम आहे? साहेब, अजून ती स्कीम येणार आहे भविष्यात. येणार मॅडम. आम्ही आतापर्यंत आपण काय करतो, येणार आहे. महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य होतं हे ऍक्ट इनेक्ट करायला. आपल्याला 2003 पासून आपण स्कीम आता आणतोय. मध्य प्रदेशने 7,45,000 मुली वाचवलेत. तुम्ही आमचे मशीन सील करतात का? आम्ही फिमेल फिटिसाइड करतो म्हणून, आणि तुम्ही इन्सेंटिव्ह काय देता राज्य सरकार म्हणून? आम्ही कामं करायचं आणि बाकीच्यांनी काय करायचं? पैसे वाया घालवायचे का? उत्तर द्या मॅडम. हॅलो, वर्षा गायकवाड, प्रश्न असा आहे, वर्षा गायकवाड, प्रश्न असा आहे
की ज्या पद्धतीने सरकार देखावा करतंय त्याच्याबद्दल सर्व स्तरातून नाराजी आहे. महिला म्हणून, एक कॅबिनेट मंत्री म्हणून या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी काही पाऊल उचलण्यासाठी तुम्ही दबाव आणणार आहात का? अवेअरनेस तर तुम्ही करताय, जागृती करताय, पण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काय? नाही, कायद्याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. कोल्हापूर पॅटर्न सुद्धा लागू झाला पाहिजे. विविध जिल्ह्यामध्ये या संदर्भामध्ये आमची वारंवार चर्चा झालेली आहे आणि त्यांनी जे सांगितलंय ते मी मान्य करते की एक इन्सेंटिव्ह योजना यायला पाहिजे, कायद्याचं बरोबर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्याबद्दल जनजागृती मोहीम सुद्धा व्हायला पाहिजे याच्या माध्यमातून. कारण शेवटी आई वडील जोपर्यंत सांगणार नाही एखादी गोष्ट तोपर्यंत ती गोष्ट म्हणजे जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा ते पुढचं प्रोसिजर सुरू होतं. त्यामुळे सुरुवात आम्हाला जनजागृती मोहीमपासून करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत हे मी मला मान्य करते. जनजागृतीला तुम्ही महत्व देताय. जनजागृती हा एकमेव उपाय ठरणार नाही. जनजागृती का महत्वाची आहे आपण बोलूया, पण त्याआधी कायदा करावा लागला, कायद्याच्या अंमलबजावणीची वेळ आहे. सोनोग्राफी मशीन्सचं जर बघितलं, सोनोग्राफी मशीन्स किती येत आहेत याचं ऑडिट सुद्धा आज राज्य सरकारकडे उपलब्ध नाहीये. हे पटतंय का? ज्यावेळी अशा प्रकारच्या जनजागृतीच्या गोष्टी सरकार करतंय, त्यांची जे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, सोनोग्राफी मशीनचं ऑडिट करणं असेल, कायद्याची अंमलबजावणी ती करताना दिसत नाहीये. काय म्हणजे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जे वर्षाताई आता बोलत होत्या ते मी थोडंसं त्यांना करेक्ट करू इच्छिते, कारण त्या भ्रूण हत्या म्हणत होत्या. पहिली महत्वाची गोष्ट की गर्भपात हा बायकांचा अधिकार आहे आणि ही सगळी चळवळ ही गर्भपाताच्या विरोधातली चळवळ नाही, गर्भपात रोखण्याची कार्यक्रम नाही. गर्भपाताचा बायकांना अधिकार आहे आणि भ्रूण हत्या हा शब्द सुद्धा वापरता कामा नये. गर्भलिंग निदान आणि निवडीच्या विरोधामध्ये आपण काम करतोय. सोनोग्राफी मशीनच्या वापरावरही बंधन आणायचा आपला कार्यक्रम नाहीये. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि निवड थांबवली पाहिजे आणि हा संपूर्ण विषय हा सामाजिक प्रश्न म्हणून अवेअरनेस करत बसायचा विषय नाही, तर तातडीनं सुरू असलेले भ्रूण 50,000 मुली दरवर्षी महाराष्ट्रात गायब झाल्या. पूर्ण गेल्या 10 वर्षात 5 लाख मुली आपण गायब केल्या. त्यामुळे हा संपूर्ण विषय हा वैद्यकीय क्षेत्रातली संघटित गुन्हेगारी रोखण्याचा विषय. त्यामुळे या विषयाकडे केवळ डायल्यूट पद्धतीने एखादा अवेअरनेसच्या कार्यक्रमाच्या पद्धतीने या विषयाकडे बघता कामा नये. छोटं अंग आहे, छोटं अंग आहे आणि ते शेवटचं अंग आणि ते हजारो वर्ष होत राहणार आहे या देशामध्ये. कारण मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांच्या विषयीच्या दुजाभावानी वागणं ही या देशातल्या मानसिकतेचा भाग आहे आणि ती बदलायला हजारो वर्ष लागतील. पण तातडीने आज आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि या अस्तित्वाला चाप ह्या सोनोग्राफी मशीनच्या गैरवापरामुळे लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोनोग्राफी मशीन्स विकणाऱ्या कंपन्यांवरती बंधन आहे की त्यांनी दर 4 महिन्यांनी राज्य शासनाला, केंद्र शासनाला आणि डिस्ट्रिक्ट अप्रोप्रिएट अथॉरिटीला त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये किती मशीन्स विकली गेली, ती कुणाला विकली, ती रजिस्टर्ड सेंटर्स होती ना आणि ते रजिस्टर्ड सेंटर्सवरच विकली पाहिजे तसं बंधन आहे आणि ते कळवलं पाहिजे. 4.5 वर्ष जवळजवळ महाराष्ट्रात जिथे स्टेट सुपरवायझरी बोर्डच नव्हतं, त्यामुळे स्टेटलाच आता महाराष्ट्राच्या माहिती नाहीये की आपल्या राज्यात किती मशीन्स विकली गेली. आता जिग्नेश म्हणाले त्या पद्धतीने बायबॅक किती झाली, जुनं मशीन परत घेतलं आणि नवीन दिलं आणि मग जुनं कुठे गेलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इलिगल मशीन्स फ्लड झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये आणि फ्लड झालेल्या मशीन्सवरती कोणाचंही बंधन नाही, त्याच्यावरती कोणतंही ऑडिट नाही आणि त्या कंपन्यांवरती कसल्याच पद्धतीचं म्हणजे साधा एक पत्र सुद्धा शासनाकडून गेलेलं नाही. त्यामुळे तातडीनं आमची त्यांच्याकडे मागणी राहिलेली आणि आम्ही आता सीएम साहेबांना जेव्हा जाऊन भेटलो त्यावेळेलाही निवेदनात आम्ही म्हटलेलं आहे की तातडीनं महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या विक्री करतायत सोनोग्राफी मशीनची त्यांच्या एमडीची मीटिंग बोलवा आणि आज तागायत त्यांनी या कायद्याचं उल्लंघन ज्या पद्धतीने केलं ते का केलं त्याच्यासाठी जाब विचारा. डॉक्टर गुप्ता, ही जी मागणी केली जाते सोनोग्राफी मशीन्स चे जे व्यवहार होत आहेत खरेदी विक्रीचे आणि सेकंडरी विक्रीचे, या सगळ्याची चौकशी करा, त्याचं ऑडिटिंग करा, ही एक दीर्घकालीन मागणी आहे, गेली अनेक वर्ष होतीये. सरकार या मागणीला दाद देत नाहीये. याबद्दलचं तुमचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे? याच्यामध्ये एक मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याकडे दर क्वार्टरली ज्या मशीन